हॅलो, हाय, नमस्कार. पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सो आज आम्ही आलेलो आहोत जर्सी सिटी वॉटरफ्रंटला. जर्सी सिटीमध्ये आम्ही राहतो. ह्या वॉटरफ्रंटवरून न्यूयॉर्कच्या स्कायलाईनचे खूप सुंदर व्ह्यूज दिसतात. मी जेव्हा पहिल्यांदा जर्सी सिटीमध्ये राहायला आले, त्यावेळेला हे व्ह्यूज बघून मी अगदी न्यूयॉर्कच्या प्रेमातच पडले होते. मी ऐकून होते, पण इतकं सुंदर व्ह्यू मी कधीही पाहिला नव्हता आणि इथे येऊन मला नेहमीच खूप छान वाटतं. खूप स्वप्न घेऊन अमेरिकेत लोकं येतात आणि न्यूयॉर्क सिटी ही सगळ्यांचेच स्वप्न पूर्ण करणारी सिटी आहे. इट्स अ सिटी ऑफ ड्रीम्स आणि कॉन्क्रीट जंगल असंही म्हणतात त्याला. न्यूयॉर्क सिटी शब्दांमध्ये वर्णन करणं खूप कठीण आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतरच तिकडची वाइब कळते. सो हळू-हळू आपण खूप सारे ठिकाणं व्हिजिट करणारच आहोत. पण ही सिटी खरंच मी सांगेन, की कोणालाही प्रेमात पडेल अशी आहे. एक वेगळीच वाइब आहे. थोडीफार मला मुंबईची आठवण करून देते ही सिटी. कारण की जसं मुंबईमध्ये एक धावपळीचं आयुष्य आहे. जिथे लोकं सतत धावपळ करत असतात कामासाठी. ट्रेन पकडायची आहे, उशीर होतोय, वेळेवर ऑफिसला पोहोचायचंय. सेम ते सगळं सेम आहे. एक सिटी लाईफ सेम आहे. सो म्हणून मी थोडंफार कंपेअर करते. पण तरीही मी म्हणेन, की सगळ्यात जुनी सिटी असलेली, पण एक प्रचंड व्हायब्रंट आणि खूप यंग अशी सिटी आहे. सो चला तर मग बघूया वॉटरफ्रंटचे व्ह्यूज. हे आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ह्या पूर्ण आसपासच्या एरियाला डाऊनटाऊन असं म्हणतात. ह्या एरियाला म्हणतात मिडटाऊन आणि ही आहे एम्पायर स्टेट बिल्डिंग. मिडटाऊन आणि डाऊनटाऊन हे दोन्ही मॅनहॅटनचेच भाग आहेत. संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याची किरणं जेव्हा या इमारतींवर पडतात तेव्हा शहराचं हे रूप अप्रतिम दिसतं. हा आहे या भागातला सगळ्यात प्रीमियम आणि महागडा असा एरिया. जर तुम्हाला मॅनहॅटनच्या गर्दीपासून दूर राहून अगदी न्यूयॉर्कच्या शेजारीच लक्झरी लाईफस्टाईल हवी असेल तर ही जागा एकदम परफेक्ट आहे. इथली कनेक्टिव्हिटी तर अगदी कमाल आहे. अगदी जवळ 5 ट्रेन असल्यामुळे न्यूयॉर्कला येण्या-जाण्याचा प्रवास खूप सोपा आणि वेगवान होतो. आणि हा सुंदर वॉटरफ्रंट तर आहेच. न्यूपोर्ट ही जगातली सर्वात यशस्वी प्लॅन्ड कम्युनिटीजपैकी एक आहे आणि इथून व्ह्यूज तर तुम्ही बघताच आहात.
हा बघा न्यूपोर्ट वॉटरफ्रंटचा एक मॅनमेड बीच. समुद्र किनारा नाही तरीही बीचची मजा. रिलॅक्स करायला चेअर्स आणि समोर मॅनहॅटनचा व्ह्यू. याला म्हणतात परफेक्ट सिटी वाइब्स. हे आहे होबोकन. इथे आहे फेरी स्टेशन, जिथून मिड टाउन आणि डाऊनटाउनला जाण्यासाठी फेरीज मिळतात. जगातील सर्वात गजबजलेलं आणि कधीही न झोपणारं शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कला थेट डोळ्यात डोळे घालून, ओठांवर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा देणारी ही एक महाकाय सुंदरीच जणू. जर्सी सिटीच्या न्यूपोर्ट पियरवर हडसन नदीच्या काठाशी उभी असलेली ही आकृती म्हणजेच वॉटर झोन. 80 फूट उंच असलेल्या या पांढऱ्या शुभ्र शिल्पाचे डोळे शांतपणे मिटलेले आहेत आणि हिने आपले बोट ओठांवर ठेवले आहे. तिचा हा रुख थेट मॅनहॅटनच्या टोलेजंग आणि गोंगाटाने भरलेल्या इमारतींकडे आहे. जणू काही ती हक्काने न्यूयॉर्कला सांगत आहे, खूप धावपळ झाली, आता जरा शांत बसा. स्पॅनिश शिल्पकार हॉमे प्लेन्सा यांनी 2021 मध्ये या अद्भुत कलेची निर्मिती केली. यामागचा संदेश असा आहे की आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण स्वतःला विसरून गेलो आहोत. ही मूर्ती आपल्याला माइंडफुलनेस म्हणजेच काही क्षण थांबून स्वतःच्या आत डोकावण्याचा, आत्मपरीक्षणाचा संदेश देते. पॉलिस्टर रेझिन आणि संगमरवराच्या मिश्रणातून बनलेली ही मूर्ती सकाळी सूर्याच्या प्रकाशात चमकते, तर रात्रीच्या धुक्यात अत्यंत गूढ भासते. न्यूयॉर्कच्या महाकाय गर्दीला आपल्या एका बोटाने शांत ठेवणारी ही जर्सी सिटीची मूकसुंदरी आज पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनली आहे.